अपहरण भाग 9। 1 वर्षापूर्वी सावी तिच्या आईवडील आणि छोट्या भावाबरोबर राहत होती। सावीला मोठा भाऊ आहे, तो परदेशात काम करण्यासाठी गेलेला आहे। सावी कामाला जाण्यासाठी तयार होत होती, तेवढ्यात सावीपाशी अभि येतो आणि म्हणतो, ताई, आज आमच्या कॉलेजमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे, पण मला बरं वाटत नाहीये। माझ्याऐवजी तू जाशील का कार्यक्रमाला? सावी अभिला हो म्हणते आणि रूमच्या बाहेर हॉलमध्ये येते। तिथे सावीचे आईवडील नाश्त्यासाठी सावीची वाट पाहत होते। सावी डायनिंग टेबलवर बसते, सर्वजण नाश्ता करत होते। सावी आईबाबाला म्हणते, अभिला बरं वाटत नाही आणि आज त्याच्या कॉलेजमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे। आपल्या अभिला पण बेस्ट स्टुडंट ऑफ द इयरचे बक्षीस मिळणार आहे, म्हणून आज मी त्याच्या कॉलेजमध्ये जाणार आहे। सावीला बाबा म्हणतात, ठीक आहे, जा तू। त्यांच्यात आई मध्येच दोघांना टोकते आणि म्हणते, तुम्हाला जिथे जायचे तिथे जा, पण आधी नाश्ता करा। आईचे हे वाक्य ऐकून सावी आणि बाबा दोघे हसायला लागतात। नाश्ता झाल्यानंतरनं सावी मीराला कॉल लावते आणि तिला पण तिच्यासोबत यायला सांगते। मीरा ही सावीची कॉलेजपासूनची बेस्ट फ्रेंड असते। त्यानंतर दोघेही एकाच कंपनीमध्ये काम करत असतात। सावीची टॅक्सी कॉलेजच्या गेटसमोर येऊन थांबते। सावी टॅक्सीमधून उतरते आणि कॉलेजच्या गेटमधून आत जाते। मागे उभी असलेली कोणीतरी मोठ्या आवाजात म्हणते, सावी। सावी अचानक घाबरते आणि मागे वळते। सावी पाहते की एक लहान लाल रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी सावीकडे बघत हसत आहे। सावी तिच्या हृदयावर हात ठेवते आणि म्हणते, मीरा, हे काय आहे? तू मला जवळजवळ हृदयविकाराचा झटका आणला असता। मीरा सावीला म्हणते, माफ कर, पण मी माझ्या एकमेव जिवलग मैत्रीसोबत विनत करू शकत नाही का? सावी मीराला म्हणते, आता तुझी चेष्टा संपली असेल तर आज जाण्याचा माझा बेत आहे। मीरा सावीला म्हणते, हा, चल जाऊया। दोघे आत जातात। दोघेही कार्यक्रम हॉलमध्ये प्रवेश करतात। सर्वांच्या नजरा सावीवर थांबतात। सावी खूप क्यूट दिसत होती। सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच पाहत आहे असे वाटत होते। सर्वांकडे दुर्लक्ष करून सावी आणि मीरा कार्यक्रम एन्जॉय करू लागतात। काही वेळाने अनाउन्समेंट होते, आज राघव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि ते आजचे पारितोषिक वितरण करतील। याची घोषणा होताच विद्यार्थ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली। आज राघव पाटील यांना भेटण्याची संधी मिळेल या विचाराने अनेक मुली खुश होत्या। मुलींना ही संधी सोडायची नव्हती, कारण राघव पाटील हे महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांपैकी एक आहेत, हे सर्वांनाच ठाऊक होते। मीरा उत्तेजित होते आणि सावीला म्हणते, मी ऐकले आहे की तो खूप हँडसम आणि शक्तिशाली आहे। सावी डोळे मिटून म्हणाली, ठीक आहे, आणि तो किती बेकायदेशीर काम करतो हे तू ऐकले नाहीस का? व्यवसाय हे फक्त काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रूपांतर करण्याचे साधन आहे। मीरा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, खरंच असं आहे का? सावी मीराला म्हणते, हो। तेवढ्यात स्टेजवर एक मुलगा येतो, जो 28 वर्षाचा होता आणि सुंदर दिसत होता। प्रिन्सिपल माईक हातात घेतात आणि म्हणतात, कृपया श्री राघव पाटील यांचे स्वागत करा। सर्व मुली राघवकडे पाहू लागल्या, पण सावीने एकदाही राघवला पाहण्यासाठी वर पाहिले नाही। काही वेळाने बक्षिसाचा गोंधळ सुरू होतो। अभिच्या नावाची घोषणा होताच सावी स्टेजजवळ गेली आणि म्हणाली, अभिला बरं वाटत नव्हतं, म्हणून मी त्याचे बक्षीस घेण्यासाठी आले आहे। मी त्याची बहीण आहे। राघवची नजर सावीवर पडताच तो तिच्याकडे बघतच राहतो आणि त्याच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडतो, सो ब्युटिफुल। बक्षीस देताना राघव सावीच्या हाताला स्पर्श करतो। सावी वर बघते आणि राघवला पाहते, पण तिला वाटले की हे चुकून घडले असावे।
कार्यक्रम संपल्यानंतरनं सावी कॉलेजच्या बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीची वाट पाहत होती. तेवढ्यात तिच्यासमोर एक गाडी थांबली. राघव कारचा दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो आणि सावीला सांगतो की तुला हवे असल्यास मी तुला घरी सोडू शकतो. सावी राघवला म्हणते, थँक्यू विचारल्याबद्दल. तुम्ही जा, मी स्वतः जाईन. राघव सावीला म्हणतो, यू नो ब्युटिफुल, तू खूप लकी आहेस. सावी राघवला म्हणते, तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोल. राघव सावीला म्हणतो, मला तुझ्याशी प्रेम झाले आहे, तू माझी होशील का? सावी राघवला म्हणते, नाही म्हणते. सावीचा हात धरून तिला जवळ ओढत राघव म्हणतो, तू राघव पाटीलला नाही म्हणलीस? सावी हात सोडण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, हा काय उद्धटपणा आहे, माझा हात सोड. राघव सावीला म्हणतो, मुली माझ्यासोबत फक्त एक रात्र घालवायला तयार आहेत, पण माझे मन तुझ्यावर पडले आहे, मला तुला माझे बनवायचे आहे. असे म्हणत राघवने सावीकडे बघितले. सावी राघवला स्वतःपासून दूर ढकलते आणि राघवच्या गालावर जोरात थप्पड मारते आणि ती म्हणते, जर तू असे घाणेरडे काम पुन्हा करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल. असे केल्यावर सावी टॅक्सी थांबवते आणि निघून जाते. राघव त्याच्या गालावर हात ठेवून सावी ज्या दिशेने गेली होती त्या दिशेने राघव रागाने पाहत होता.